बीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघताय 10च्या बातम्या बीपी माझावर आणि ताणकी काही. या घडीची मोठी अपडेट आहे. मुख्यमंत्री फडणवीस सुनेत्रा पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. दिवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्या भेटीकरता मुख्यमंत्री दाखल झाले आहेत. शपथविधी घेतलेला आहे. आज शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार यांनी आणि त्यानंतर फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चर्चा होत असल्याची माहिती समोर येते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीस पोहोचलेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला. ईशान देशमुख या संदर्भात अधिकची अपडेट देतील. ईशान, किती वाजता नेमके मुख्यमंत्री पोहोचलेत? सध्या काय अपडेट्स मिळतात या भेटीबद्दल? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पोहोचले आहेत. आपल्याला माहिती असेल आजच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना जी खाती देण्यात आली आहेत ती देखील आता समोर आली आहे. आता जस्ट थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनेत्रा पवार यांच्या घरी पोहोचले आहेत. देवगिरी निवासस्थानी जो शासकीय निवासस्थान आहे याच ठिकाणी अजित पवार देखील राहायचे, तर सद्यस्थितीत आता सुनेत्रा पवार देखील याच निवासस्थानी राहत आहेत. जे खाते वाटप केले आहे त्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते सुनेत्रा पवार यांच्यासोबत. त्याचसोबत सांत्वनवर भेट आहे असं देखील सांगण्यात येते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस किती वेळ इकडे थांबतात, बैठकीमध्ये नेमकं काय होतं या गोष्टी लवकरच समोर येतील. ईशान, या ठिकाणी सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे कोणी नेते आहेत? आपल्याला माहिती असेल तर सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत आणि प्रफुल्ल पटेल देखील इकडे काही वेळापूर्वी पोहोचले आहेत. त्यामुळे महत्त्वाचे जे कौटुंबिक लोक आहेत ती सर्व या देवगिरी निवासस्थानी आहेत. आपल्याला माहिती असेल की पार्थ पवार हे सकाळपासून बारामतीत होते, पण संध्याकाळनंतर पार्थ पवार हे देवगिरी निवासस्थानी पोहोचले आहेत. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल देखील आले आहेत. त्यामुळे आता एकंदरीत मुख्यमंत्री आणि यांच्यामध्ये काय चर्चा होते हे लवकरच समोर येईल. ईशान, धन्यवाद या माहितीबद्दल. तर पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवार यांना सांत्वनपर पत्र पाठवलेले आहे. तेही मुख्यमंत्री व्यक्तिशः आता देवगिरी बंगल्यावर देणार आहेत अशी ही माहिती समोर येते.